हॅलो, नमस्कार आणि राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझ्या अनेक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला अनेक कायदेविषयक प्रश्न विचारत असता. त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत असते. आता काही प्रश्नांची उत्तरे ही सविस्तरपणे देणे गरजेचे असते, कारण कायदेशीररित्या त्याची प्रक्रिया काय आहे, कायद्यामध्ये त्यासाठी कोणते उपाय सांगितलेले आहेत, हे तुम्हाला कायदेशीररित्या जास्त चांगले समजणे गरजेचे असते. मग अशा वेळी मी त्या प्रश्नांची उत्तरे माझ्या व्हिडिओमधून घेऊन येत असते. अशाच एका प्रश्नाचे उत्तर मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे की एने जमीन म्हणजे काय आणि त्याविषयीची प्रक्रिया काय आहे हे कृपया सांगावे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ मी यासाठी घेऊन आले आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मुद्दे बघणार आहोत. नंबर 1, एने जमीन म्हणजे काय? नंबर 2, यासाठी कर किती भरावा लागतो? 3, आवश्यक कागदपत्रे कोणती? 4, एने जमीन करण्यासाठी अर्ज कसा करायचा? 5, जमीन एने प्रक्रियेमध्ये कोणत्या नवीन सुधारणा झाल्या आहेत? 6 आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 या जमिनींना एने करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे का, किंवा याविषयी कायदा काय सांगतो याविषयी सविस्तर माहिती. तर मित्रांनो, हे जे मुद्दे आहेत ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे, त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा झाला आहे आणि म्हणून कोणताही भाग स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला. आता सर्वात पहिला मुद्दा म्हणजे एने जमीन म्हणजे काय? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1969 अनुसार शेतजमिनीचा वापर हा इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. असा वापर करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजेच जर तुम्हाला तो औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक असते. याच प्रक्रियेला म्हणजेच शेतीच्या जमिनींचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेलाच एनए म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल लँड म्हणजेच अकृषिक असे आपण म्हणतो. आता हा झाला एने जमीन म्हणजे काय याविषयीचा मुद्दा. आता पुढचा मुद्दा आहे, एने जमीन करण्यासाठी कर किती भरावा लागतो? जर शेतजमिनीचे व्यावसायिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 75% कर भरावा लागतो. जर शेतजमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 50% कर भरावा लागतो. जर शेतजमिनीचे निमसरकारी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या 20% कर भरावा लागतो आणि जर शेतजमिनींचे औद्योगिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या एकूण 20% असा कर भरावा लागतो. आता ही जमीन एने तर करायची आहे, तर ही जमीन एने करण्यासाठी म्हणजे अकृषिक जमीन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ते आता आपण बघूया. जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर 5 रुपयाचा स्टॅम्प. यानंतर जमिनीच्या 7/12 उताऱ्याच्या 5 प्रती म्हणजे झेरॉक्स. जमिनीचा फेरफार आणि त्याच्या 5 प्रती. जमिनीचा 8अ चा उतारा. भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयातून जमिनीचा नकाशा. तर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी यांचेकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र. इमारतीसाठी एने करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या 8 प्रती लागतात. जमिनीचा चालू 7/12 उतारा. तर जमीन राज्य, राष्ट्रीय किंवा जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र. जर जमीन ग्रामीण भागात येत असेल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र. जर जमीन शहरी भागात येत असेल तर महानगरपालिका किंवा शहरी संस्थेचे प्रमाणपत्र. जमिनीवर जर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज किंवा भरणा नाही याचे प्रमाणपत्र किंवा दाखला. जी जमीन एने करायची आहे ती जमीन कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र किंवा दाखला. आणि बॉम्बे वहिवाट कायद्याअंतर्गत 4363 अनुसार परवानगी म्हणजेच जर जमीन बॉम्बे वहिवाट आणि शेती कायदा 1948 अंतर्गत असेल तर एनेसाठी 4363 अनुसार परवानगी असलेला दाखला किंवा प्रमाणपत्र.
आता पुढचा मुद्दा बघूया, NA साठी अर्ज कसा करायचा। तुमच्या जमिनीचे NA करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल। हा अर्ज मिळाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी हा अर्ज 7 दिवसांच्या आत तहसीलदारांकडे पाठवतात। माननीय तहसीलदार या अर्जाची छाननी करतात, तसेच तलाठी यांचेकडून जमिनीची चौकशी देखील करून घेतात। माननीय तहसीलदार ही जमीन NA झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय अडचणी येऊ शकतात का, किंवा यामुळे कोणत्या प्रकल्पाला धोका होणार नाही ना, याची तपासणी करतात। ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी जमीन रूपांतरणाचा आदेश काढतात आणि यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची NA अशी नोंद केली जाते। इथे तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ते म्हणजे ज्या जमिनीचा NA झालेला आहे त्या जमिनीचा उपयोग हा त्याच कामासाठी होणे गरजेचे आहे। जर अशा NA झालेल्या जमिनीचा उपयोग त्या कामासाठी झाला नाही तर त्या जमिनीची NA म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल म्हणजेच अकृषिक म्हणून असलेली नोंद रद्द होते आणि तुम्ही जो कर भरला असेल तो कर सरकारी दरबारी जमा केला जातो आणि त्यामुळे तुम्ही जमीन ज्या कामासाठी NA केली आहे ते काम लवकरात लवकर सुरू करणेच तुमच्या फायद्याचे असेल। आता यानंतरचा मुद्दा म्हणजे NA प्रक्रियेत कोणत्या नवीन सुधारणा झाल्या आहेत ते आता बघूया। महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसार जर एखाद्या प्लॉटवर किंवा भूखंडावर बांधकामाची परवानगी आधीच मिळाली असेल तर अशा प्लॉटच्या NA करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसेल। याआधी काय व्हायचं, तर याआधी जर तुम्हाला एखाद्या प्लॉटवर बांधकाम करायचे असेल तर तुम्हाला 2 विभागांकडे त्यासाठी परवानगी घ्यावी लागत असे। पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला नियोजन प्राधिकरणाकडे बांधकामाची परवानगी घेण्यासाठी अर्ज करावा लागत असे आणि दुसरं म्हणजे महसूल विभागाकडे NA प्लॉट करण्यासाठी अर्ज करावा लागत असे। यामुळे वेळ आणि पैशाचा दोन्ही खर्च होत असे। परंतु आता या नवीन सुधारणेनुसार नियोजन प्राधिकरण विभागालाच NAची सनद देण्याचा अधिकार दिला आहे। म्हणजेच काय, तुम्हाला जर बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही तिथं बांधकामाची परवानगी घेत असतानाच त्याच प्राधिकरणाकडून त्याच ऑफिसमधून तुम्ही NA साठी देखील परवानगी घेऊ शकता। तुम्हाला NAची परवानगी घेण्यासाठी वेगळा असा महसूल विभागाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही। आता येत्या काही दिवसातच बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीनुसार ऑनलाईन पद्धतीने NA सनद देण्याचे काम देखील सुरू होणार आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन NA करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही। तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक म्हणजेच NA कारणांसाठी केला जाऊ शकतो आणि कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना परवानगीची गरज असणार नाही। या सर्व सुधारणेनुसार वरील 3 जमिनींसाठी NA परवानगी आवश्यकता नसली तरी सुद्धा महसूल विभागाकडून तुम्हाला या जमिनींच्या NA वापरासाठी NA दाखला घेणे आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आपण बघूया। भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 या जमिनींसाठी NA परवानगी मिळणार का आणि यासाठी काय नवीन सुधारणा झाल्या आहेत। आता सर्वप्रथम भोगवटादार वर्ग 1 च्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा मालक हा स्वतः शेतकरी असतो, हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळे या जमिनीच्या खरेदी विक्रीवर सरकारचे कोणतेही निर्बंध नसतात। परंतु नवीन सुधारणेनुसार जर भोगवटादार वर्ग 1 च्या जमिनीबाबत बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीत गरज असेल तर प्रथम अशा जमिनींसाठी रूपांतरण कर वसूल केला जाईल आणि त्यानंतर बांधकाम परवानगी सोबतच अकृषिक आणि NA वापराची सनद देखील दिली जाईल। हा झाला भोगवटादार वर्ग 1 च्या जमिनींबाबतचा मुद्दा। आता भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींबाबत काय आहे, तर भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी म्हणजे अशा जमिनी ज्या जमिनींच्या हस्तांतरणांसाठी शासनाचे निर्बंध असतात, म्हणजेच या जमिनींची खरेदी विक्री ही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय होत नाही। आता नवीन सुधारणेनुसार भोगवटादार वर्ग 2 च्या बाबतीत नजराणा आणि इतर शासकीय रकमांची देणी दिल्यास आणि तहसीलदारांची परवानगी दिल्यास बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली अंतर्गत बांधकाम परवानगी दिली जाईल आणि यासोबतच अकृषिक म्हणजेच NA सनद देखील दिली जाईल। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला जर भोगवटादार वर्ग 1 मधील जमीन असेल किंवा भोगवटादार वर्ग 2 मधील जमीन असेल तर मी ज्यावर सुधारणा सांगितलेल्या आहेत त्या सुधारणेनुसार तुम्ही या जमिनींचे देखील NA करून घेऊ शकता, म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल लँड किंवा अकृषिक जमीन असा दाखला देखील तुम्ही घेऊ शकता। आशा करते की तुम्ही जमिनीच्या NA बाबतचे जे प्रश्न मला विचारलेले होते
त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असतील. त्याशिवाय तुम्हाला जर आणखी कोणते प्रश्न असतील, मग ते NA संबंधित असतील किंवा या व्यतिरिक्त इतर कोणतेही कायदेशीर प्रश्न असतील, तर तुम्ही माझ्या ॲडव्होकेट आई या चॅनेलवरील कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न मला कळवा. त्या प्रश्नाचे उत्तर आणि सर्व कायदेशीर सविस्तर माहिती मी मराठीमध्ये आणि अत्यंत सोप्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ॲडव्होकेट आई या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेशीर विषयक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.